कालपासून आपण या शिर्डीच्या साईबाबांच्या ऐतिहासिक असलेल्या नगरीमध्ये दिशा विकासाची पुरोगामी विचाराची ब्रीदवाक्य नजरसमोर ठेवत यशवंतराव चव्हाण नगरीमध्ये या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। सुरुवातीच्या प्रस्ताविकामध्ये या 2 दिवसाच्या शिबिराच्या संदर्भातलं एक प्रास्ताविक आपल्या समोर ठेवलं आणि मला दादा प्रभुभाई आपल्याला सांगायला निश्चित समाधान वाटेल की आजवर जे शिबिर झाले त्या शिबिरांच्या मध्ये अतिशय विचारपूर्वक योग्य रीतीने मांडणी करणार आणि उपस्थितांची उपस्थिती योग्य रीतीने राहून एका विशिष्ट लॉजिकल एंड पर्यंत गेलेलं हे पहिलं यशस्वी शिबिर आहे असं जर का मी उल्लेख केला तरी काही चुकीचा ठरू शकणार। काल या शिबिराची सुरुवात झाली त्यानंतर एक राजकीय विश्लेषक संदीप चव्हाण यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले। अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा आपले विचार या ठिकाणी मांडले। पक्षाचा भवितव्याचा विचार काय पद्धतीने असला पाहिजे याच्या पद्धतीची सुद्धा भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली। सुबोधजी मोहिते यांनी सुद्धा या ठिकाणी विचार मांडले। त्याचबरोबर पक्षाच्या संघटनेमध्ये काम करणारे माझे सहकारी संध्या सोनवणे असतील, कदम असेल, प्राध्यापक सुनील मगरेजी असतील, कल्याणजी आखाडे असतील, नायकोडजी असतील, सूरज चव्हाण असतील, रुपालीताई साखरकर असतील, यांनी सुद्धा आपले विचार मांडले। त्याच्या दुपारच्या सत्रामध्ये शहरीकरण पक्षाची भूमिका या संदर्भामध्ये राजलक्ष्मीताई भोसले यांनी बोलणार यांनी आपले विचार त्या ठिकाणी ठेवले आणि त्यानंतरच्या क्षेत्रामध्ये सिद्धार्थ कांबळे, अशोक सावंत, बाळासाहेब सोळसकर, प्रताप देशमुख, नाझीर काझी आणि आपल्या गडचिरोलीचे अध्यक्ष रवींद्रजी वासेकर यांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांच्या समोर विचार त्या ठिकाणी ठेवले। महिला सक्षमीकरण, राष्ट्रवादीचे योगदान, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी, राज्याच्या विकासामध्ये आदिवासींचं योगदान या संदर्भामध्ये सुद्धा आदिती तटकरे, नवाबाई मलिक, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांनी आपल्या या ठिकाणी विचार मांडले। आणि आज आपल्या सकाळची सत्राची सुरुवात पार्थ पवार यांनी जी काही संविधानाच्या वरती आधारित असलेली चित्रफित त्या ठिकाणी केली, ॲडव्होकेट गोरक्षनाथ लोखंडे यांनी त्याच्यामध्ये जी काही मेहनत घेतली ती संविधानाच्या संदर्भातली सुद्धा चित्रफित आपण या ठिकाणी पाहिली। लवजी कानडे अलीकडच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले। शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि अजितदादांच्या नेतृत्वाच्या बद्दलची आज त्यांनी मांडलेली योग्य पद्धतीची मांडणी सकाळच्या सुरुवातीच्या सत्रामध्ये सुद्धा इतके योग्य पद्धतीने त्या ठिकाणी झाले आणि पक्षाची वाटचाल ज्या पद्धतीने होणं भविष्याच्या काळामध्ये अभिप्रेत आहे या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचे विचार आपल्याला सर्वांना या ठिकाणी निश्चितपणे ऐकायला मिळाले। प्रमोदजी इंद्राव असतील, सुरेखाताई ठाकरे असतील, पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम करणारे माझे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यानंतर असं मुशिक्षक एक अभ्यासूपणाने गेल्या अनेक वर्षात दादांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या मंत्रिपदाच्या वरती काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली, त्यामार्फत जनतेच्या साठी आपल्याला नेमकं काय काम करता आलं याचा अत्यंत योग्य पद्धतीने या ठिकाणी आपण उल्लेख करत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करत असताना या साऱ्यांची योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेमकं काय करावं याची उत्तम दिशा असं मुशिक्षक तुम्ही तुमच्या भाषणामध्ये या ठिकाणी दिली। धनंजय वरदाना तुम्ही आलात, बोललात, काल परवापासून गेले अनेक दिवस भुजबळ साहेब तुम्ही येणार की नाही याच्याबद्दलची चर्चा तीच ब्रेकिंग लाईन त्या ठिकाणी होती, तुम्ही आलात पण मोकळ केलं। थोडंसं शिस्तीमुळे तुम्हाला शेवटच्या टप्प्यात मला इशारा करावा लागला आणि तुम्ही इशारामध्ये समजला आलात पण तरी सुद्धा तुम्ही आलात, मोकेपणाने बोलला आणि गेल्या दीड महिन्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही अनेक गोष्टींना सामोरे गेलात त्याच्याबद्दलची सुद्धा मनमोकेपणाची भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त केली आणि हे करत असताना अजितदादांच्या सर्वस्पर्शी नेतृत्वाखालीच उद्याच्या भवितव्यामध्ये आणि गेल्या 13 वर्षामध्ये तुम्ही जी काही प्रचंड मेहनत घेतली त्याच पद्धतीने काम करण्याची तुम्ही ग्वाही या ठिकाणी दिली त्याच्याबद्दल प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचे सुद्धा मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करू इच्छितो। राजकारणामध्ये वावरत असताना असे क्षण आयुष्यामध्ये येत असतात, आपल्या संयमाची, आपल्या निर्णय क्षमतेची अनेक वेळा कसोटी घेण्याचे क्षण आपल्या राजकीय जीवनामध्ये येत असतात, त्याबद्दलच्या सुद्धा समर्पणेच्या भावना तुम्ही या ठिकाणी मांडल्या। दिलीपराव तुमचं अभ्यासू भाषण आमच्या सर्वांच्यासाठी उद्बोधक होतं।
राज्यामधलं उद्याचं वाढतं नागरीकरण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ग्रामीण भागात असलेला प्रभाव, पण उद्याच्या भवितव्यामध्ये सर्वदूरपैकी महाराष्ट्रामध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर ज्याच्याबद्दलची काल भावना नवापालिकेने या ठिकाणी मांडली, राजलक्ष्मीताईंनी मांडली, नजीब मुल्लांनी मांडली, त्या नागरी भागामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेमकं काय काम केलं पाहिजे आणि बेरोजगाराच्या संदर्भामध्ये सुद्धा आज 50% कारखानदारीच्या मध्ये कंत्राटदारांच्या मार्फत जे काही बेरोजगारांच्या ठिकाणी राबवलं जातं या संदर्भातली सुद्धा स्पष्टपणाची भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडली. या सर्व पक्षांचं मी मनापासून प्रदेशाध्यक्ष म्हणून आज सकाळपासून सुरुवात झाल्यापासून ते आता या क्षणापर्यंत असलेल्या प्रत्येक वक्त्यांनी जी काय भाषण केली त्याच्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचे सर्वांचेच मनापासून आभार आणि ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. उद्याच्या भवितव्याच्या पक्षाच्या वाटचालीमध्ये आधी जिल्हाध्यक्ष असतील, फ्रंटलचे अध्यक्ष असतील, कार्यकर्ते म्हणून तुम्ही आज या ठिकाणी भावना मांडलेल्या आहेत. या भावनांची योग्य ती नोंद घेत अजित पर्व, नवीन अजित पर्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही काळ आज सुरू झालेला नाही. ते 91-92 सालापासून सुरू झालं, दुसऱ्या टप्प्यामध्ये 99 सालापासून सुरू झालं, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण 30 जून 2023 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केल्यापासून तिसरं सुरू झालं आहे आणि त्या नेतृत्वाने आपल्या नेतृत्व गुणाचा कस अतिशय अत्यंत महत्वाच्या असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवला. पण आज या ठिकाणी शिथिल अधिवेशन भरत असताना महायुतीचे एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करू शकतो. एका टप्प्यावरती, एका महिलावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. उद्याच्या भवितव्यातले आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहे. कालपर्यंत काय घडलं याचा वापर आपण काल करतात. संघर्ष अनेक वेळा आपल्याला त्या ठिकाणी करावा लागला. आता संघर्षाचे दिवस संपले. विचारपूर्वक उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नेमकी योग्य रीतीने वाटचाल काय करायची आहे. होय दादा, आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी निश्चित आम्ही ठरवलेलं आहे की तुमच्या नेतृत्वाखाली उद्याचा 25 वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्याची भक्कमपणाचा पाया या शिबिराच्या विचारमंथनातून आम्हाला सर्वांना न्यायचाच आहे. हा निर्णय आणि विचार करूनच आम्ही सर्वजण या ठिकाणी बाहेर पडणार. अशा वेळेला उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून एक सामाजिक नव्हे तर राजकीय आव्हान आपल्या समाजाच्या समोर नक्कीच आहे. त्याचा उल्लेख माझ्या सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी केला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दृष्टिक्षेपात आहे. 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आपण सर्वजण पोटतिडकीने म्हणाला नेते घडत असतात, पण नेते कार्यकर्ते सुद्धा घडत असतात. कार्यकर्त्यांच्यामुळे नेता अनेक वेळा मोठा होत असतो, पण नेत्याचा हात पकडून बसल्याच्या नंतर त्या कार्यकर्त्याची सुद्धा विचाराची, समाजाची उंची त्या ठिकाणी वाढत असते. या समन्वयातून आपण ज्याला दीर्घकाळ काम करत असतो, राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या स्तरावरती काम करत असतो, त्याला त्याची जाण आणि जाणीव ठेवून उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मार्गक्रमण त्या ठिकाणी करायचं. खरं आहे, आज राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती संख्याबळ भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये देवेंद्रजींनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती परिश्रम घेतले. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे एक मोठा राजकीय पक्ष आहे. शिवसेना सुद्धा पक्षाला सुद्धा लक्षात जागा मिळाल्या. पण त्याच प्रवृत्तीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बद्दल अवैधाच्या स्वरूपामध्ये सातत्याने बोललं जात होतं. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा या निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट 72% त्या ठिकाणी ठेवत आता तुमच्या नेतृत्वाची, आधुनिक विचाराची एक नवीन चुणूक त्या निवडणुकीमध्ये स्पष्ट केली. या कोणाच्या मनामध्ये शंका म्हणजे आव्हानं वाढतात. राजकारणामध्ये ज्यावेळेला स्थित्यंतर घडत होत असतात त्या स्थित्यंतरामध्ये नेमकी काय विचार घेऊन, काय दिशा घेऊन आम्ही उद्याच्या भविष्याच्या काळामध्ये काम करणार आहोत, त्या निर्णय क्षमतेवरती उद्याची वाटचाल त्या ठिकाणी असते. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंच आहे. तुमचा आणि माझा महाराष्ट्र ज्याला नवसंपन्नतेच्या मार्गावरती जात असतो त्याला या राज्याच्या वाढलेल्या नागरिकांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी करून चालणार. मुंबई सारखं शहर, ज्या शहरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा दादा तुमच्या नावाने आम्हाला न्यायचा आहे. दीर्घकाळ तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये राजकारण करता. महाराष्ट्रामध्ये तुमचं एक वेगळं स्थान तुम्ही निश्चितपणाने प्रस्थापित केलं. पण शहराबद्दल तुमच्या नेतृत्वाच्या बद्दल अनेक प्रत्यक्षित जाणीव निर्माण करण्यात आली. आज मला आपल्या सर्वांना या ठिकाणी जाहीरपणे सांगायचं त्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने मुंबई शहरामध्ये दादा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी गेलो. जिशान सिद्दीकीच्या मतदारसंघामध्ये गेलो, नमाबाईंच्या मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी गेलो. आणि मुंबईकरांनी सुद्धा मला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या समोर सांगायचं आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा चेहरा मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने स्वीकृत झाला की एका नव्या विचाराची दिशा तुम्हाला मला मिळते आहे, त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका नाही. दीर्घकाळ अनेकांनी या राज्यामध्ये राजकारण केलं असेल. ग्रामीण भागाचं नेतृत्व, बहुजन समाजाचं नेतृत्व या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती यावा असा विचार स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या मनामध्ये सातत्याने होता. त्याच्यातून स्थानिक स्वराज्य संस्था त्या कालावधीमध्ये प्रस्थापित झाल्या. राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून मुंबई सारख्या महामारी असलेल्या शहरामध्ये सुद्धा नेतृत्वाची अनेक वेळा कसोटी त्या ठिकाणी लागली. काँग्रेसला बहुभाषिक मुंबई असल्याच्यामुळे स्वाभाविकपणाने अनेक ठिकाणी मतदान मिळत गेलं. भारतीय जनता पक्षाला सुद्धा मिळालं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसं महावचन असे विचार त्या ठिकाणी मांडले गेले. हिंदुत्वाचा स्वीकार त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये केला गेला. मुंबईमध्ये त्यांचा विचाराचा बेस अगोदरच त्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तुमच्या माझ्या समोर गेल्या 25 वर्षांची आव्हानं त्या ठिकाणी राहिली. प्रफुल्लभाई, आपण मुंबईमध्ये 15 जागाच्या वरती महापालिकेकडे कधी पोहोचू शकतो हे सत्य तुम्हाला आणि मला कधी नाकारता येणार नाही. पण आज या अजित पर्व म्हणून नव्या संकल्प करत असताना 2025 मध्ये हा संकल्प आपण घेऊन जाऊया की उद्या मुंबई शहरामध्ये सुद्धा दादा तुम्हाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याला मुंबई शहरामध्ये फिरेल ते गेल्या 25 वर्षामध्ये जे यश मिळालं ते तुमच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आपण 100% मिळवू, याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका नाही. तुम्ही पुण्यनगरी घडवली, पुण्यासारख्या शहराचं महापौर पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एक हाती सत्ता आणली, तसं पुणे सोपं नाही. पुण्यनगरीमध्ये सुद्धा इतकं प्रचंड विचाराचा पाठबळ त्या ठिकाणी मिळणं सोपं राहू शकत नाही. पुणेकर तसं सहजासहजी कोणाला स्वीकारत नाही. हा पुण्याचा इतिहास आहे. मी टीका करतो अशा नाही, मी सामूहिकपणाने बोलतोय, जे सत्य आहे ते बोलतोय. पण दादांचं नेतृत्व पुणे शहराने स्वीकारलं. विकासाच्या दिशा शहरामध्ये सुद्धा काय पद्धतीने करता येऊ शकतात ते बारामतीच्या रोडवाडीच्या रूपाने दादा तुम्ही त्या ठिकाणी दाखवलं. पण पिंपरी सारखं नवं शहर, चिंचवड सारखं नवं शहर अजित दादा तुम्ही नेतृत्व स्वीकाराच्या पद्धतीनंतर त्या पद्धतीने घडलं ते पिंपरी चिंचवड कधी विसरू शकणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा 100 वर्ष बसवलेला जाईल त्याला या आधुनिक पिंपरी शहराचे, चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून, जसं चव्हाण साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार आहे तसे पिंपरी चिंचवडचे आधुनिक शिल्पकार म्हणून अजित पवारांची नोंद इतिहासात कायम राहील, त्याच्या माझ्या मनामध्ये शंका नाही. मी का बोलतोय? मागापासून प्रत्येक नेता या ठिकाणी म्हणत आला की आमच्या मनाचं दीर्घकाळ असलेलं स्वप्न आम्हाला साकार करत असेल. शहरी भागामध्ये असलेल्या लोकसंख्येवरती आम्हाला लक्ष अधिक केंद्रित करावं लागेल. शहरातले प्रश्न समजून घ्यावे लागतील. शहरातले प्रश्न काय दादांनी समजून घेतले नाही, पण मुंबईचे प्रश्न अधिक वेगळे आहेत. मुंबईचं स्थान या राज्याची राजधानी म्हणून इतक्या पुरता सीमित नाही, त्याचा अभिमान आम्हाला समान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली संयुक्त महाराष्ट्राचा सर्वेच्यानंतर मुंबई या राज्याची राजधानी आहे, याचा अभिमान महाराष्ट्र नागरिक पण आपल्या समाजाच्या मनामध्ये आहे. पण या देशाची ती आर्थिक राजधानी आहे. जगाच्या पाठीवरती जी काही मोजकी शहर आहेत त्याच्यामध्ये मुंबई सारखं शहर आहे. अशा वेळेला मुंबई शहरामध्ये सुद्धा अनेक वेळा टीकाटिप्पणी झाली असते की ग्रामीण भागाचा दादा तुमचं नेतृत्व आहे. पण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा बहुभाषिक असलेली मुंबई आपल्या नेतृत्वाचा स्वीकार करेल, या दिशेने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. पहिला संकल्प राहील नवाबाई. माझे जे आज मुंबईचे पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढच्या 8-15 दिवसामध्ये आपण विचाराचं मंथन करू, प्रफुल्लभाईंना चर्चा करू आणि मुंबईच्या शहराची संघटनेची पुनर्बांधणी करत आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या पायावरती उभं राहत त्या ठिकाणी काम करण्याचे संकल्प करायला लागू, हा त्याचा संकल्प घेऊन त्या ठिकाणी आला. महायुतीमध्ये आहोत. मी जे बोलतोय ते आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून थेटपणाने महाराष्ट्रामध्ये जात आहे. आपला पक्ष, आपल्या पक्षाचे विचार मजबूत करण्याचा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी आहे. मी तर पक्षाची साथ सोबत घेत आपण त्या विचाराची वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया. दादा आम्हाला विश्वास आहे ज्या पद्धतीने पुण्यनगरी, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि अनेक शहरांच्या मध्ये तुम्ही काय फरक करण्यासाठी ज्या तुमच्या कल्पकतेतून, तुमच्या प्रकार राजकीय इच्छाशक्तीतून आणि तुम्हाला मिळालेल्या अधिकाराचा योग्य रीतीने विनियोग करत त्या शहराचा शहरामध्ये बदलण्याचा प्रयत्न केला, तसा समाज मुंबईच्या वतीमध्ये आपला राहील, याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही. आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. MMRचा उल्लेख या ठिकाणी झाला. मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे जिल्हा असेल, पालघर असेल, रायगड जिल्ह्यातील काही उत्तर रायगडचा काही भाग असेल, आता मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातले उद्याच्या भवितव्याचे अनेक प्रश्न आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगडच्या परिसरामध्ये, रायगड जिल्ह्यामध्येच आहे पण त्याला आपण नवी मुंबई त्या ठिकाणी बोलतो. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती रायगड असं म्हणण्यापेक्षा मुंबई शब्द आला की आपोआपच त्या ठिकाणी होऊ शकतं. पण आज ते त्या ठिकाणी विमानतळ होतं. अशा वेळेला त्या पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करायचं विश्वास पाहिजे. अनेक वेळेला
फ्री वेज ज्या वेळेला झाला त्यावेळेला मी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो, विलासराव त्याला मुख्यमंत्री होते, पण आपण अनेक वेळेला त्या रस्त्यावर जात येत होता आणि एमएमआरडीचे अधिकाऱ्यांना सुद्धा तुमच्या सूचना त्यावेळेला दिल्या जात होत्या. शेवटी कल्पकतेने अनेक गोष्टी करण्याच्या संदर्भामध्ये पावलं योग्य रीतीने उचलली की आपोआपच वैचारिक दिशेबरोबर विकासाच्या दिशेला त्या ठिकाणी कुठेतरी ताकद आणि शक्ती मिळत असते, ती घेण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात. नागरी भागावरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न होईल. त्याचा उल्लेख दिल्लीमध्ये तुम्ही या ठिकाणी केला. 27 महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपल्याला त्याला सामोरं जावं लागेल. त्याला नागरी भागाचे प्रश्न आणि प्रत्येक भागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. मुंबईचे वेगळे आहेत, पुण्याचे वेगळे आहेत, पिंपरी चिंचवडचे वेगळे आहेत, संभाजीनगरचे वेगळे आहेत, नागपूरचे वेगळे आहेत. राज्यामध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या महानगरपालिकेचे प्रश्न वेगळे आहेत. या प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रश्नाची जाण आणि जागे लक्षामध्ये घेत संघटनेची एक तऱ्हेची फळी आपण त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी सुद्धा यश मिळू शकतो. मुशीफ साहेब, कष्टाने एकेकाळी तुम्ही कोल्हापूरची महापालिका सुद्धा आणली. आज तुम्हाला विनंती करतोय, कागलचं तुमचं यश आम्हाला सर्वांनाच ऊर्जा देणारं ठरलं. आता कागलपुरता सीमित नाही, कोल्हापूरची जबाबदारी घेऊनच, कोल्हापूर शहराची जबाबदारी घेऊनच इचलकरंजी महापालिका आहे. शाहू महाराजांचा उल्लेख इतक्या पोटतिडकीने तुम्ही केला, कोल्हापूरची जबाबदारी घ्यावीच लागेल आणि हे वेगवेगळे पेतात ते घ्यावीच लागेल. ती घेऊनच तुम्हाला इथून निघायचं. फोन एक मिनिट थोडा थांबवा. ती घेऊनच आपल्याला जावं लागेल. 100% ज्यावेळेला आपण म्हणतो उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नेतृत्वाच्या बद्दलच्या आपल्या अपेक्षा ज्या मनात आहेत, दीर्घकाळ आपण डोकावलेलं स्वप्न आपल्या मनामध्ये जे आहे ते स्वप्नाची पूर्तता योग्य पद्धतीने करायची असेल, आजपासून 24 तास काम करण्याची हिंमत बाळगूनच आपण सर्वजण या ठिकाणी गेलो तो दिवस आपल्यासाठी फार दूर नाही हे मला आवर्जून या ठिकाणी सांगितलं. कष्ट, मेहनत, राजकीय इच्छाशक्ती, कदाचित 2 पावलं पुढे जाणार, 2 पावलं पाठीमागे येणं म्हणजे 4 पावलं पुढे झेप घेण्यासारखे आहे. ते मानून जर का आपण या साऱ्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या दृष्टिकोन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गौरवशाली वाटचाल ही पुढच्या कालावधीमध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी पाहतो. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे, नगरपालिकेच्या निवडणूक आहे. कार्यकर्त्यांच्यामुळे आज आपण सत्तेवरती बसलेलो. त्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभा करण्याचा प्रयत्न आपल्याला केलाच पाहिजे. त्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेवरती आहोत. सर्व जणांमध्ये आरक्षण कदाचित कमी अधिक टक्केवारी होईल, पण आरक्षण आहेच. म्हणजे आरक्षणामध्ये असलेल्या सर्व सहकार्यात सुद्धा निवडून आणण्याची जबाबदारी आपण आतापासून घेतली तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये जे तुम्हाला मला या ठिकाणी अभिप्रेत आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, त्या सामाजिक क्षमतेमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आणणं हे पक्षाचं पहिलं उद्दिष्ट असेल. त्याच्यात माझ्या 50% महिला भगिनी आहेत. त्या महिला भगिनींना सुद्धा त्या ताकदीने पक्षाच्या माध्यमातून निवडून आणण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारणं अत्यंत आवश्यक. उमेदवारी कोणाला द्यायची, काय द्यायची, कार्यकर्त्याला दिली पाहिजे. कोणाच्या मनामध्ये दुमत असं काही कारण नाही. काही या ठिकाणी भावना मांडली असेल की आतापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. आतापासून संघटनेच्या कामाची सुरुवात होत असतानाच त्या ठिकाणच्या परिसरामध्ये सुद्धा नेमकं काम करणाऱ्या पक्षाच्या संघटनेला कार्यकर्ता कोण आहे त्याची योग्य ती नोंद पक्षाच्याकडे त्या ठिकाणी राहील. आणि ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यावेळेला त्याच काम करणाऱ्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला किंवा माझ्या भगिनीला पक्षाच्या माध्यमातून 100% संधी दिली जाईल असा विश्वास सुद्धा या नवसंकल्पाच्या निमित्ताने देऊ शकतो. शेवटी प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असतात. मी आयुष्यभर राबणार केली, नेत्यासाठी राबलो, पण नेत्यांनी सुद्धा आपल्या पाठीमागे राजकीय वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण समन्वयातून, सामंजस्यातून उद्याच्या भवितव्याची वाटचाल आपल्याला करायची असेल तर या साऱ्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता. सदस्य नोंदणी मोहीम अभियान आपण काम सुरू केलं आणि खरं आहे मी 85 साली इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचा पंजाबच्या चिन्हावरचा माणगाव विधानसभेचा उमेदवार होतो. सरचिटणीस ते राष्ट्रीय सरचिटणीस, तालुका अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष स्थान. त्यामुळे सभासद नोंदणी आतापर्यंत कशी होत आली हे मी पण तशीच केली जशी अनेकांनी केली तशी. मी काय स्वतःला मोकळा करत नाही, पण आता यापूर्वी आपण त्याची सभासद नोंदणी केली. घरात बसून मतदार यादी समोर ठेवत बूथ वाईज जशी नोंदणी झाली तशी आता नोंदणी होणार नाही. आता नोंदणी प्रत्यक्षातपणाने कशी होते याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जाईल. जसं तिकिटाच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांना ताकद आणि शक्ती दिली गेली पाहिजे तसे या नोंदणीच्या मध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि माझी भगिनी इतकी समर्थतेने काम करताय याच्यावरती सुद्धा थोडंसं लक्ष ठेवून आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं का होईल पण मूल्य आपण अकाउंटेबिलिटी ठेवल्याशिवाय पक्षाची वाटचाल त्या ठिकाणी होऊ शकते. आपण अनेक वेळा म्हणतो की भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे. गेले 2 दिवस ही शिस्त राबवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. काही ना कदाचित वाईट वाटलं असेल, कारण दादा असल्याच्या नंतर त्यांच्या भोवती माणसं जमणं आणि कागदाचा ढीक त्यांच्या समोर जाणं हे तर स्वाभाविकच आहे. त्यांच्या नेहमीच्या नैसर्गिक असलेल्या त्यांच्या दिवसभराच्या दिनचर्याप्रमाणे
पण 2 दिवस ज्याला विचार मंथनाच्या निमित्ताने येतो त्याला थोडंसं जागेवरती बसून संध्याकाळी उशिरा जरी निवेदन दिलं तरी चालू शकत होतं, असं कटाक्षाने या ठिकाणी बोललो. त्याच्याबद्दल सुद्धा मी थोडं भावना या ठिकाणी व्यक्त करतो, कारण शेवटी शिस्त शिवाय 2 दिवस आम्ही राष्ट्रवादीच्या उभारणीसाठी शांतपणाने बसू शकतो अशी सवय अंगीकारली शिवाय उद्याच्या भवितव्यामध्ये त्या नेतृत्वाची आपण वाट पाहतो आहोत. तो दिवस आपल्याला लवकर आयुष्यामध्ये उजाडायचा असेल तर थोडंसं या गोष्टीची सुद्धा आवश्यकता आहे. एका शिस्तीचे धडे दिले म्हणजे मी काय मोठा लक्षाचा भाग नाही, पण शेवटी पक्षाचं संघटन मावळत असताना या साऱ्या गोष्टीची आवश्यकता मोठ्या प्रमाणात. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं, का नाही म्हटलं, त्या निवडणुकीमध्ये आपण अभूतपूर्व यश मिळालं. आता आपली जबाबदारी अधिक मोठ्या प्रमाणात पाहिजे. जनतेच्या अपेक्षा आपल्यापासून वाढल्या, जनतेच्या अपेक्षा दादा आपल्यापासून मोठ्या प्रमाणात काली होत्या, आजही आहे, उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा राहतील. आणि जनतेच्या अपेक्षेची पूर्तता करण्याचं काम तुमच्या हातून निश्चितपणे होईल याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पूर्णपणाचा आत्मविश्वास. प्रफुल्लभाई, आज आपण सुद्धा या ठिकाणी दीर्घकाळ राज्याच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी इतके दिवस तुमचं संघटन कौशल्य आम्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती असताना सुद्धा आम्हाला अनुभवायला मिळतो. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये पक्षाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये न्यायालयीन लढाई असेल, पक्षाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे पद्धतीने निर्माण केले जात असतील, तर इतरही बाबतीमध्ये असेल, ज्या पद्धतीने आमचे उमेदवार निवडीच्या प्रक्रियेपासून ते या संबंध निवडणुकीच्या मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मेहनत घेत आहात, त्यामुळे आम्हाला सुद्धा विश्वास आहे की उद्याच्या भविष्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल योग्य दिशेने होईल. त्याच्यात कोणाच्या मनामध्ये काही शंका व्यक्त करत. काही वेळेला काही प्रश्न येत असतात, काही प्रसंग उद्भवत असतात, काही वेळेला काही कटून निर्णय सुद्धा त्यावेळेला कोणाला असं वाटू शकत असेल, पण उद्याच्या भवितव्यासाठी नेतृत्वाला ज्या वेळेला एखादा विषय मनामध्ये येतो, सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून सुद्धा अनेक गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी होत असते. पण नेहमी सर्वांचं समाधान होऊ शकेल असं कधी मानता येत नाही. स्वतःच्या व्यक्तिगत कुटुंबामध्ये सुद्धा कुटुंबातील सर्वच घटकांचं आपण समाधान करू शकतो असं त्यांना मानतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक व्यापक कुटुंब आहे, जनाधार आहे, कुटुंब मोठं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणाने प्रत्येकाच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षांची पूर्तता होणं हे त्या नेतृत्वाकडनं सहजपणाने शक्य होईल असा का भाग नाही. पण ते करता आलं नाही याचा अर्थ आपल्याला डावललं गेलं आहे असं सुद्धा कोणाच्या मनामध्ये येऊ नये. एवढंच मला या ठिकाणी सांगा. माझ्या बोलण्याचा अर्थ समजण्या इतपत आपण सगळेजण सुद्धा प्रगल्भ आहात, पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहात. आणि या विचारधारेची काळ धरत आपल्या नेतृत्वाने घेतलेली प्रचंड मेहनत, दाखवलेली राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर वातावरणाला सामोरं जाण्याची दाखवलेली प्रचंड राजकीय हिंमत ही नजरेसमोर ठेवूनच उद्याची वाटचाल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करायची. खरं आहे, अनेक वक्त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. त्याचा पक्ष पुन्हा सत्तेवरती आला, गर्दी मांडली. समाजसाहेब म्हणायचे घराच्या बाहेर चपला किती जास्ती आहे त्यावरती त्या माणसाचं नेतृत्वाचं मूल्यमापन होतं. आणि घराच्या बाहेर जितक्या चपला बाहेर असतील याचा अर्थ तो नेता समाजामध्ये जितका रूढ असेल त्याचा अर्थ होतो. आता परत पूर्व मोडवरती आले एवढं तुम्ही समजून झाला, बाकी काय हे बोलणं अभिप्रेत होतं आणि ते आलं. आणि आता हे 4 महिन्यामध्ये झालं बाबासाहेब, ते आता पुढे कटलेलं आहे, काय काळजी करू नका. पण त्यांनी जो मला प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे की जिथे सवय नसेल, जिथे नसेल तिथे काय आहे. पण गर्दी आणि तुम्ही हे अतूट असं नातं आहे, ते काल होतं, आज राहील आणि उद्या भविष्यामध्ये राहील, त्याच्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही. पण हे सहजासहजी होत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावरची गर्दी कोणाच्याकडे येते असं जो भाग नाही. काही माणसं पदांच्या मुळे मोठी होतात आणि काही माणसांच्या मुळे पदाची उंची वाढते. तुम्ही त्याच्यातल्या तुम्ही त्या पदाची उंची आले त्याला मोठ्या शिखरावर घेऊन ठेवले म्हणून तुमच्या भूतावरचा विलय ते त्याच पद्धतीने अधोरेखित पद्धतीने टिकत राहते. त्या वलयाचा आम्ही किती फायदा घेतो, त्या वलयाचा योग्य पद्धतीने उपयोग करत संघटनेच्या बांधणीच्या कामाला काय पद्धतीने आम्ही वाहून घेतो याच्यावरती संघटनेचं महत्व उद्याच्या कालावधीमध्ये ठरणार. मी सांगितलं की आजची वाटचाल राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये 237ची संख्याबळ घेऊन ज्याला सरकार चालत असतं त्याला एका बाजूला क्रिया होत असते आणि दुसऱ्या बाजूला प्रतिक्रिया सुद्धा उमटत असते. या दोन्ही गोष्टीकडे तितक्याच गांभीर्याने, समंजसपणाने, व्यवहारवादीने बघत आपल्याला जर का पुढची वाटचाल करायची असेल तर अनेक वेळेला त्याच्यातून अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे त्याची दिशा सुद्धा सापडू शकते. दिशा सापडणं म्हणजे सरळ रस्त्याने जाणं म्हणजे दिशा सापडणं असं नव्हे. महिन्याच्या रस्त्यामध्ये सुद्धा इष्टिस्थानावरती पोहोचता येतं. हे नेतृत्वाने दाखवले, आपण सर्वांनी कष्टाने त्या ठिकाणी दाखवलं, त्या पद्धतीने आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागतं. प्रत्येकाला जबाबदारी अनिल भाईदास पाटील संघटनेमध्ये घ्यावीच लागेल. उत्तर महाराष्ट्र सुद्धा मोठा आहे, विदर्भामध्ये तर प्रफुल्लभाई लक्ष घालतातच.
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आहे, मराठवाड्यामधले सगळे दिग्गज नेते आहेतच. आज अलीकडच्या कालावधीमध्ये निर्माण झालेली सामाजिक समस्या ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय. त्याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका अडून काही कारण आहे. त्यामध्ये कदाचित पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याच्यातून सुद्धा योग्य ती वाटचाल काढायच्या दृष्टीतून आपण नेतृत्व विचाराचा प्रकल्प देतो. या कठीण कालखंडातून सुद्धा आपल्याला भवितव्याची वाटचाल करायची असेल थोडस संयमी भूमिकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे काम करावं लागेल. त्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न. धनंजय 14 ते 19 जसं काम केलं, मी प्रदेशाध्यक्ष होतो, मी वरिष्ठ सभागृहामध्ये होतो. आता पुन्हा तसंच काम करायला आहे. तसंच जरा सुद्धा सुटका नाही. खरंच सांगतो, जरा सुद्धा सुटका नाही. विरोधी पक्षा नेता होतो माणूस, पुन्हा राज्यामध्ये पक्ष सत्तेवरती आणण्यासाठी करायची मेहनत करण्यासाठी होत. ती प्रक्रिया संपली, ते फेज झाला. आता दुसऱ्या फेज मध्ये आपण आलो. पुन्हा ट्रान्समध्ये मागे नका जाऊ. तुम्हाला आदनामाना पाठीमागे जायची सवय आहे, आता नका जाऊ. आता पुढे जायचं. मागे वळून बघायला लागतंच. राजकीय जीवनामध्ये मागे वळून आपल्याला बघावं लागत असतं. पण मागे वळत वळून पाहत असताना उद्याची भवितव्याची पुढची वाटचाल करायची आहे आणि जबाबदारी कधी टाळता येत नाही. जबाबदारी न टाळता आपण काम करायचा प्रयत्न केला तर होऊ शकतो. काल माणिकरावनी सुद्धा उत्तम भाषण केलं. आम्हाला वाटलं की पहिल्यांदाच पक्षाच्या शिबिरामध्ये बोलत आले आणि यापूर्वी संधी नाही मिळाली. बोलले चांगलं. हिरवळ साखर बोलण्याबद्दल प्रसिद्धच आहे. त्यांनी सुद्धा योग्य पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी केली. अदितीने केली असेल, नवाबाई तुम्ही केली. शेवटी प्रत्येकाची एक वैचारिक मांडणी आहे, प्रत्येकाची एक धाटणी आहे. त्याच्यातून आपल्याला पुढची वाटचाल यशस्वीपर्यंत करायची. आणि पुन्हा ज्यावेळेला 50% महिलांची लोकसंख्या आहे, महिला भगिनीच्या आशीर्वादातून राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिलांचं संघटन असेल, युवकांचं संघटन असेल, युवतीचं असेल, कंटक सेलचं असेल, ज्या समाजाच्या बद्दलच्या एक भावना आपण या ठिकाणी व्यक्त केलं, ते अल्पसंख्याक सेल असेल, सामाजिक न्याय असेल, कल्याणाकडे नेतृत्व करत असेल, ओबीसीत असेल, आपल्याला सर्वांना त्या सामाजिक अभिसरणाकडे एका वेगळ्या दिशेने बघत उद्याची वाटचाल त्या ठिकाणी करायची असेल तर आपल्याला काही कार्यक्रम ठेवावा लागतो. काल सर्वांना विचार मांडण्याची संधी दिली. आज सांगतोय की 26 जानेवारीपर्यंत आपापल्या संघटनेची उद्याचे कार्यक्रम काय असावे हे ज्यांच्या ज्यांच्यावरती आज जबाबदारी आहे त्यांनी माझ्याकडे त्यांना काय वाटतं ते सांगावं. तोपर्यंत माझ्याकडून प्रफुल्लभाईंच्या जवळ, दादांच्यावर चर्चा करून एक कार्यक्रम निश्चित केला जाईल. महिलांसाठी सुद्धा दिला जाईल, युवकांच्यासाठी दिलं जाईल, युवतींसाठी दिलं जाईल. हे जे काय वेगवेगळे सामाजिक सेल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिलं जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण सेल दिलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा कार्यक्रम देऊन जबाबदारी निश्चित केली जाईल. आणि कोणतरी म्हणालं की पक्षाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी काय, उपाध्यक्षांची काय, सरचिटणीसांची काय, संघटक सचिवांची सुद्धा काय जबाबदारी द्यावी लागेल. पण ज्या वेळेला पक्षाची वाटचाल पहिल्या वर्षभरामध्ये करायची होती त्यावेळेला ज्यांना सामावून घ्यावं लागत होतं त्यांना आपण नेमून, पण तरी सुद्धा त्यांची अकाउंटेबिलिटी पक्षाकडे राहिलीच पाहिजे. शेवटी त्या अकाउंटेबिलिटी शिवाय ज्याला जे काही काम दिलं असेल त्यांनी तेवढा पुढा सीमित का होईना प्रदेशात सरचिटणीस आहे म्हणून एखाद्या विधानसभा मतदारसंघापुरती किंवा एखाद्या तालुक्यापुरती जबाबदारी दिली म्हणजे कमीपणा असं मानून चालणार. ती दिली असेल कारण आपल्याकडे 25 सरचिटणीस आहेत. सर्वांना सर्वांनी सगळीकडे काम देते लक्षात का मागणं आहे. काही कामाच्या मध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. माझे आमदार महोदय निवडणुकीमध्ये दुर्दैवाने अपयश आलेले आपले काही सहकार्य आहेत. या सर्वांना सोबत घेत उद्याची योग्य रीतीने वाटचाल करण्याची भूमिका आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेणार. आधी बोलून मी आपला समाजाचा वेळ घेऊ इच्छित नाही. नवीन पर्व ज्यावेळेला आपण म्हणतो नवीन पर्व एका विशिष्ट बळावर घेऊन पडलेला आहे. त्याच्यातला दृष्टिकोनातून एक कार्यक्रम या 31 जानेवारीपर्यंत हा दिला जाईल. सभासद नोंदणीचा कार्यक्रम 31 मार्चपर्यंत झाला पाहिजे. किती कोटी सभासद, किती लाख सभासद हे आजच या ठिकाणी बोलण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करूया. या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने सभासद नोंदणी करण्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा स्ट्राईक रेट सारखा तसाच राहिला. या पद्धतीने सभासद नोंदणीच्या कामामध्ये आपण अधिक लक्ष केंद्रित करावं एवढंच मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे. हे संबंध आयोजन करण्यामध्ये इथल्या सर्व स्थानिकांचं योगदान त्या ठिकाणी राहिलं आणि या दोघांची भाषण माझ्यासाठी महत्त्वाचं. मला जे बोलायचं होतं मी काल बोललो. त्यामुळे आता उद्याची दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून अधिक काय बोलण्यापेक्षा हे राष्ट्रीय नेते जे बोलतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच त्या दृष्टिकोनातून प्रत्येक दिवस 24 तास दिवसाचे, तासाची 60 मिनिटं, मिनिटाचे 60 सेकंद, प्रत्येक सेकंदात सहित आपण पुढच्या दृष्टिकोनातून जर काही कामाला सुरुवात केली मला निश्चित विश्वास आहे दादा एक नवचैतन्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे निर्माण झालेलं आहे ते सातत्याने नव्हे तर ते चढत्या क्रमाने टिकवण्याच्या दृष्टिकोनातून इथे आलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक सहकारी
वरिष्ठ पदाधिकारी विधिमंडळाचे सहकारी अतिशय झोकून देऊन काम करतील एवढा विश्वास आजच्या या समारोपाच्या प्रसंगी या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो. अनेकांची शिबिरामध्ये सहभागी होण्याची इच्छा होती, परंतु एक मर्यादित प्रतिनिधींचं शिबिर असल्यामुळे सर्वांनाच आपण या ठिकाणी निमंत्रित करू शकलो नाही. पण इथला दिला गेलेला विचार हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सांगण्यापासून मांडण्यापर्यंत निश्चितपणे त्या ठिकाणी जाईल. आणि वेगवेगळ्या व्यक्तींनी या ठिकाणी भूमिका मांडत असताना पक्षासाठी जे काही मार्गदर्शन केलं असेल त्याचा सुद्धा एक करायचा छोटस माहिती तयार करून त्या दृष्टिकोनातून पक्षाच्या घटकाला वेगवेगळे कार्यक्रम हे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दिले जाईल. पण एक निर्धार आपण करूया. पहिल्या टप्प्याचा एक निर्धार मे महिन्यापर्यंत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीने आपण यश मिळवू की दादाच्या नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये जो स्टार्टिंग रेट ठेवला त्याच्यापेक्षा वाढणारा स्टार्टिंग रेट सहित या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार करूनच आजच्या शिबिरातून आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी जावं एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात, संयमाने 2 दिवस या ठिकाणी बसला, ते सुद्धा महत्वाचं होतंच. आणि इतक्या वेळ बसायची आपल्यापैकी अनेकांना सवय नसते. पण मी पवार साहेबांच्या पासून सुद्धा पाहिलं, दादांच्या पासून सुद्धा पाहिलं, ते सगळेजण एकदा बसले की अजिबात उठत नसतात. तेवढी सवय का होईना पण आपल्या अंगामध्ये आपण लावून घेतली आणि थोडंसं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर पक्षाच्या उभारणीला त्याचा खूप मोठा फायदा होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.